बदलापुरात दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातून हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। अनाथ आश्रमात आश्रयासाठी आलेल्या महिलांना मारहाण करून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप एका महिलेने केला आहे। कराड तालुक्यातील टेंभू गावातल्या एका अनाथ आश्रमात ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करत तपास सुरू केला आहे। आधीच बदलापूरच्या घटनेने राजकीय अडचणी सापडलेल्या शिंदे फडणवीस सरकारची साताऱ्यातील या घटनेने अडचण वाढण्याची शक्यता आहे। सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली आश्रमामध्ये आलेल्या महिलेला मारहाण करून देह विक्री करण्यासाठी भाग पडल्याची तक्रार एका महिलेने कराड पोलीस ठाण्यात दिली आहे। आश्रम चालवणारी महिला आणि तिचे काही साथीदार हे अनाथ मुली आणि महिलांना आश्रय देण्यासाठी आश्रमात आणतात। त्यानंतर त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन देह विक्री करण्यास भाग पाडलं जात असल्याचं महिलेचं म्हणणं आहे। संबंधित महिलेने आरोप नेमके काय केले आणि कुणावर केले तुम्हीच पहा। आई चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मालकीण आहेत रेखा सकट, त्या भरपूर अन्याय करत होत्या। तिथे मला पण त्यांनी गोड बोलून नेलेलं, का राहण्यासाठी नेलं आश्रमात। नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात, चांगले चुंगले कपडे घाला, खायला बिला देतात, नंतर 4 माणसं बोलवतात। आणि अशा मीच नाही, भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय। आणि मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण, दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून। त्याच आश्रमात आता एक मतिमंद मुलगी पण आहे, पूजा नाव आहे तिचं, तिला सुद्धा तेवढाच त्रास देते, मारहाण करते, सकाळपासून काम करायला लावते। तिथं आणणाऱ्या बायकांना कामं पण करायला लावते, ही पण कामं करायला लावते, वेश्या व्यवसाय अतिशय जोरात चालवते। तिला घर सोडून आलेली एकटीच होती, तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये। तिनं हे रॅकेट चालवतच सगळा पैसा उभा केलाय। आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे, त्या पैशाचं सोनं करणे, गाड्या घेणे, ट्रक घेणे, इमारत बांधणे, छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे, पाय दाबायला लावणे, बायकांना सगळी कामं करायला लावणे। आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते, तिचं आयुष्य ती खूप छान जगते, दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला लावते। तक्रारदार महिलेने केवळ आरोपच केलेले नाहीत, तर आश्रमातील काही व्हिडिओ आणि संबंधितांशी बोलल्याचे काही ऑडिओ रेकॉर्डिंग्सही सार्वजनिक केलेले आहेत। त्यामुळे साताऱ्यातील या किळसवाण्या कृत्याचा भांडाफोड झाला। महिलेच्या तक्रारीनंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सातारा पोलीसही खडबडून जागे झालेत। महिलेच्या आरोपांवर आतापर्यंत काय कारवाई झाली याचा देखील खुलासा सातारा पोलिसांनी केलाय। काल आम्हाला वरिष्ठांच्याकडून तसेच समाज माध्यमाकडून असं समजलं की टेंभू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते आणि त्या अनाथ आश्रमामध्ये निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते। अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे मी स्वतः तसेच आमचे DYSP अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असे आम्ही त्या टेंभू गावामध्ये गेलो। तो आश्रम बघितला, तसंच ते जे संबंधित महिला होते तिचं घर पण चेक केलं, आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला। त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला जी आहे ती लोणंदची आहे आणि ती म्हणजे सातारा येथे आलेली आहे। मग आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी आणि त्या टीमच्या मार्फतीने तिला इथं कराड तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो। तिची तक्रार आम्ही स्वतः तसेच DYSP अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार लेखी स्वरूपात घेऊन तिचे जे म्हणणं होतं, संबंधित ती आश्रम चालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे, त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्रित असताना ते आश्रमात हे तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन गेले। आश्रमात न नेता स्वतःच्या घरी घेऊन गेले। सुरुवातीला चांगलं वागवलं, त्याच्यानंतर तिला देह विक्रीसाठी तयार राहण्याबाबत सांगितलं, तिने नकार दिला। त्यानंतर तिला मारहाण वगैरे केली आणि तिच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे त्याने अत्याचारही केले। त्यानंतर नाईलाजानं तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला। त्यानंतर तिची इच्छा नसल्याने 1 वर्षापूर्वी ती या ठिकाणाहून निघून तिच्या गावाला गेली। त्यानंतर आम्हाला त्यांनी आता येऊन परत तक्रार दिलेली आहे, त्याप्रमाणे कराड तालुका पोलीस स्टेशनला आम्ही देह विक्रीबाबत तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे। त्यात ती सदरची अनाथ आश्रम चालवणारी महिला तसेच तिचा साथीदार या दोघांनाही आम्ही अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत।